आपणच ना त्या कुंभोजकर ऐकलं मी देवळामध्ये तुम्ही म्हणलात वेदशास्त्र संपन्न म्हणजे असं काय? अरे मुळात तुम्हाला वेद तरी माहिती आहेत का? तेव्हा या पंडित गोखल्यांना तुम्ही ओळखलेले दिसत नाही. अहो पंचक्रोशीत चौकशी केलीत ना, अगदी पिंपळाच्या पारापाशी मारुतीच्या देवळापाशी. विचारा कुणालाही गोखले कुठे राहतात तर पहिल्यांदा लोक म्हणतील वेदशास्त्र संपन्न गोखलेच ना. हा, घरापर्यंत आणून सोडतील. काय हे तोंड आणि काय ते बोलणे. अरे मुळात वेद किती आहेत हे तरी माहिती आहे का तुम्हास? तेव्हा उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. असे चालायचे नाही. अहो त्याच्यासाठी गाढा अभ्यास आहे. उपनिषद चाळावी लागतात, पाठांतर करावं लागतं. रात्री 2-2 वाजेपर्यंत उठून स्नान करायचे, विधी करायचे आणि नंतरच बसायचे. पूजन अर्चा सगळं करावं लागतं, बरं पाळावं लागतं. अहो 14 वर्षाचा त्याग आहे हा. बोलायला काय होतंय? अर्थात मी तुम्हाला का समजावून सांगतोय, माझा व्यर्थ वेळ आणि श्रम दोन्हीही वाया जातंय. माझी पूजेची आणि वेदशास्त्राची पठणाची वेळ झालीये. मी निघतो, तुमचं चालू द्या.